दुपारची वेळ. सूर्य अगदी माथ्यावर आला होता. दूर एका दुष्काळी पट्ट्यातून निघालेली बैलगाडी डोंगराच्या अगदी पायथ्याशी आली होती. पुढे डोंगराच्या कडेकडेने वेडीवाकडी वळणे घेत एक निमुळता रस्ता पलीकडे गेला होता. बैलगाडीत एक शेतकरी कुटुंब आणि त्याचे थोडेफार सामान होते. गंगाराम आणि त्याची बायको शेवंता शिवापूर नावाच्या गावात निघाले होते. डोंगरापलीकडे गेल्यावर शिवापूर गावची हद्द चालू झाली. सलग 2 वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे गंगारामने गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला शिवापूर गावात काम मिळाले होते. गावात असणाऱ्या दुमजली वाड्याच्या देखभालीचे काम. गंगारामच्या गावात नियमित येणाऱ्या एका डॉक्टरच्या ओळखीने त्याला हे काम मिळाले होते. गंगाराम शिवापूरला जाऊन वाड्याच्या मालकाला भेटला होता. अगोदर त्याने वाड्याच्या देखभालीचे काम दुसऱ्या एका माणसाला दिले होते. तो माणूस आपल्या बायको पोरांसह वाड्यात आला होता, पण 2च दिवसात तो गायब झाला. त्याला दिलेलं काम आवडलं नाही असं वाड्याचा मालक म्हणाला होता. गंगारामला हे काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुष्काळामुळे त्याचे उत्पन्नाचे सर्व मार्ग खुंटले होते. घरात होतं नव्हतं ते सर्व धान्य संपलं होतं. म्हातारे आईबाप आणि बायको पोरांसाठी त्याने हे काम करायचे ठरवले. त्याला या कामाचा चांगला मोबदला तर मिळणारच होता. शिवाय राहायला वाड्यातीलच एक खोली मिळणार होती. त्याच्या व्यतिरिक्त वाड्यात शहरातील एक कुटुंब राहायला येणार होते. त्या कुटुंबाचा प्रमुख शहरातील बँकेत काम करायचा. त्या बँकेची शाखा तालुक्याच्या गावात सुरू झाली होती. त्याची बदली नव्याने सुरू झालेल्या बँकेत झाली होती. तालुक्याचे गाव शिवापूरपासून जवळ होते. त्या शहरातील लोकांना शिवापूर आणि तो वाडा आवडला होता. गंगारामला एवढेच माहीत होते. तो येण्या अगोदर गंगारामला त्या बंद वाड्याची साफसफाई करायची होती. त्यामुळे तो 2 दिवसाअगोदरच शिवापूरला निघाला होता. गंगारामने एकुलता एक मुलगा आईवडिलांना सोबत म्हणून गावी ठेवला होता. काही दिवसांनी तो त्याला आणि जमलं तर आईवडिलांना तिकडे नेणार होता. बैलगाडी डोंगराच्या पायथ्याशी येताच तिच्या मालकाने गाडी थांबवली. बैलगाडीचा मालक गंगारामच्याच गावचा होता. गंगाराम, बैल लय थकल्यात, थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुढे जाऊ. वैर रघु, ऊन बी लय वाढलंय, घे गाडी साईडला. रघुने बैल सावलीला बांधून त्यांच्यासमोर वैरण टाकली. एका हिरव्यागार झाडाखाली तिघे थांबले. गंगारामच्या बायकोने शेवंताने सोबत आणलेले भाकरीचे फडके सोडले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्यांचे जेवण चालू झाले. गप्पांमध्ये गावात पडलेला दुष्काळ हाच विषय होता. दुष्काळामुळे निम्म्या लोकांना गाव सोडावे लागले होते. रघुला कुठंच काम मिळाले नव्हते, त्यामुळे तो उदास होता. आपल्या क्रूश झालेल्या बैलांकडे बघताच त्याची भूक मेली. गंगारामने आग्रह केल्यामुळे त्याने बडे 2 घास पोटात ढकलले. ऊन कमी होईपर्यंत त्यांनी झाडाखालीच आराम केला. ऊन उतरल्यावर रघुने बैलगाडीला बैल जुंपली. त्याने बैलगाडी निमुळत्या रस्त्यावर घेतली. एक बैलगाडी जाईल एवढाच तो रस्ता होता, छोट्या मोठ्या दगडांनी भरलेला. तो निमुळता रस्ता डोंगराच्या पलीकडे जात होता. बैलगाडी डोंगराच्या पलीकडे आली. शिवापूर गावची हद्द सुरू झाली. दूर गर्द झाडांनी वेढलेले गाव आणि कौलारू घरं दिसत होती. मंदिराच्या उंच कळस नजरेस भरत होता. हिरवीगार शेत डोंगराच्या पायथ्यापर्यंत होती. गावाला वळसा घालून एक नदी गेली होती. एका ठिकाणी बोट दाखवत गंगाराम म्हणाला, आजपासून त्या वाड्यात आपला मुक्काम हाय. एवढ्या लांबूनही तो वाडा नजरेस भरत होता. त्यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येत होती. पुढचा रस्ता कच्चा पण चांगला होता. बैल आरामात चालले होते. गाडीला हादरे पण बसत नव्हते.
हिरव्यागार शेतांकडे बघताना तिघांना आपल्या गावची आठवण येत होती. काही वेळातच गाडी गावात आली. गाव तसे लहान होते, पण नजरेत भरण्यासारखे होते. इथून तालुक्याचे गाव जवळ होते. उतरत्या छपराची कौलारू घरं खूपच छान वाटत होती. प्रत्येक घराबाहेर दुचाकी वाहन होते. गावात 1-2 दुकानं होती. वाडा गावापासून जरा लांबच होता. सगळी घरं मागे पडल्यावर शेवंताला त्याचे दर्शन झाले. तो भला मोठा वाडा पाहताच तिची छाती दडपली. कित्येक उन्हाळे पावसाळे झेलल्याच्या खुणा त्याच्या दगडी भिंतीवर दिसून येत होत्या. त्याच्या दगडी भिंती अगदी काळ्या कुडकुडीत पडल्या होत्या. त्यावर ठिकठिकाणी हिरवे शेवाळ साचले होते. सामोर ढासळलेले दगडी कुंपण होते. कधी काळी लावलेली शोभेची झाडे अस्ताव्यस्त वाढली होती. सगळीकडे काटेरी वेली पसरल्या होत्या. एवढ्या मोठ्या वाड्यात राहण्याच्या कल्पनेनेच शेवंताच्या पोटात गोळा आला. सामोर वाड्याचा मुख्य दरवाजा होता. तो मजबूत सागवानी लाकडाचा होता. त्याला अगदी जुन्या पद्धतीचे मोठे कुलूप होते. वाड्यातील एखाद्या खोलीचा दरवाजा उघडा होता, जो हवेच्या झोताबरोबर एकसारखा धडकत होता. त्याचा धाडधाड असा अस्पष्ट आवाज बाहेर ऐकू येत होता. गंगारामने आपल्या खिशातून एक लांब चावी काढली. ती कुलपात घालून 2-3 वेळा फिरवली. खाट असा आवाज होत कुलूप उघडले. गंगाराम आणि रघुने ताकद लावून दरवाजा उघडला. तसा तो दरवाजा धडकल्याचा आवाज स्पष्ट येऊ लागला. पण हे काय? बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश असताना आत मात्र मिट्ट काळोख होता. गंगाराम आणि रघु आत गेले. अंधारात गुडूप झाले. शेवंता बाहेरच उभी होती. शेवंता, ये की आत. अंधारातून गंगारामचा आवाज आला. किती अंधार हाय, मला तर भ्याज वाटतंय. समध्या खिडक्या बंद असल्यामुळं तसं वाटतंय. थांब, म्या खिडक्या उघडतो. गंगारामने कुठलीशी खिडकी उघडली. तसा अंधाराला चिरत प्रकाशाचा एक झोत आत आला. त्याने एकामागोमाग एक खिडक्या उघडल्या. आत सगळीकडे प्रकाश पसरला, पण काही भाग अजून अंधारातच होता. तिथपर्यंत प्रकाश पोहोचू शकत नव्हता. वाड्याच्या निर्मितीपासूनच तो भाग अंधारात होता. शेवंता वाड्याच्या दर्शनी भागातील खोलीत उभी होती. तिथे एक झोपाळा आणि मोडके तोडके फर्निचर होते. एक लाकडी जिना वरच्या मजल्यावर गेला होता. त्याच्या समोरून एक बोळासारखा पॅसेज गेला होता. त्याच्या शेवटी अजून एक जिना होता. जिना आणि त्या पॅसेजमध्ये भरपूर अंधार होता. या वाड्यात असे भरपूर अंधारे जिने आणि बोळ होती. खालच्या मजल्यावर सुद्धा अनेक खोल्या होत्या. जेवढ्या खालच्या मजल्यावर आहेत तेवढ्याच वरच्या मजल्यावर सुद्धा असणार, यात शंकाच नव्हती. जमिनीवर सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. भिंतीवर छपरावर जळमत लोंबत होती. शेवंताची नजर सगळीकडे भिरभिरत होती. तेवढ्यात वरच्या छपरावरून काहीतरी लोंबत खाली येऊ लागले. शेवंताच्या हाताला मऊ आणि अंगावर काटा आणणारा स्पर्श झाला. तिने मोठी किंकाळी फोडत हातावर जे काही होतं ते झटकलं. तिला अधांतरी लोंबत असलेला एक जाडजूड कोडी दिसला. तो आला तसा वेगाने वर गेला. शेवंताचा आवाज ऐकून गंगाराम धावतच तिच्याजवळ आला. काय झालं ओरडायला? काही नाही, अंगावर काहीतरी पडलं. क्षणभर तिला आपण कुठे येऊन फसलो असे वाटले. तो बँकवाला परवा येणार हाय, तोपर्यंत वाडा साफ झाला पाहिजे. आज नको, उद्या करू. खाली बसत शेवंता म्हणाली. बरं, तू बस, मी आपली राहायची खोली साफ करतो. असं म्हणत गंगाराम एका खोलीत शिरला. रघु पण त्याच्या मागे पळत गेला. थोडा वेळ बसल्यावर शेवंताला बरे वाटले, पण त्या धाडधाड आवाज करत आदळणाऱ्या
दरवाजाने तिचे डोके दुखू लागले. त्याचा आवाज वाढतच चालला होता. तिला वाटले असेच उठावे आणि जाऊन दरवाजा बंद करावा, पण नेमका कोणता दरवाजा उघडा आहे हे तिला समजले नव्हते. तेवढ्यात तिला गंगारामचा वेगळाच आवाज आला. शेवंता, कोणता दरवाजा उघडा आहे बघ ग जरा. हा नक्की गंगारामचाच आवाज होता का तिला शंका आली. ती चालत खोलीजवळ गेली तर तिथे प्रचंड धूळ उडाली होती. रुमालाने तोंड बांधून गंगाराम खोलीची सफाई करत होता, तर रघु एका कोपऱ्यात खोकत उभा होता. धुळीमुळे त्याचा आवाज वेगळा आला असेल. शेवंताने स्वतःची समजूत घातली. ती दरवाजा बंद करायला निघाली. तो आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. ती अंधारात बुडालेला लाकडी जिना चढून वर जाऊ लागली. तिच्या पायात चप्पल नव्हती, तरी तिच्या पावलांचा आवाज येत होता. जुन्या पद्धतीने बनवलेला जिना चढताना तिला धाप लागत होती. ती वरच्या मजल्यावर आली. इथली हवा थंड होती. तिथे सर्वत्र भिजलेल्या मातीचा वास सुटला होता. तो जिना तसाच वर गेला होता. बंद खिडक्यातून सूर्याची लहान लहान किरणं आत आली होती. इथे दोन्ही बाजूला भरपूर खोल्या दिसत होत्या. मधून एक बोळासारखा पॅसेज गेला होता. पुढे तो पॅसेज संपून अजून एक जिना वर गेला होता. सर्व खोल्या कडी लावून बंद केल्या होत्या. तो आदळणारा दरवाजा कुठेच दिसत नव्हता. एवढा वेळ तिच्या लक्षात आले नाही, पण तो दरवाजा धडकण्याचा आवाज बंद झाला होता. ती मघारी फिरली. या बंद खोल्यात काय आहे? सहज तिने एक दरवाजा उघडला. आत बरीच शेतीची अवजारे पडलेली होती. सर्व अवजारांना गंज चढला होता. एका भिंतीवर भली मोठी रस्सी अडकवली होती. एका मागोमाग एक खोल्या ती उघडतच गेली. काही खोल्या रिकाम्या तर काही जुने पुराणे सामान पडले होते. आत काय आहे पाहण्याची हौस फिटल्यावर ती मघारी वळली. वर गेलेल्या जिन्याच्या खालीच एक लहान दरवाजा होता. तिची पावले आपोआप तिकडे वळली. दरवाजाला हलकासा धक्का देताच तो उघडला. दरवाजा उघडताच तिला आत कोणीतरी दिसले. ती मोठ्याने दचकली. उलट्या पावलाने मागे सरकली. पळतच जिना उतरू लागली. एवढी भीती तिला कधीच वाटली नव्हती. तिला भास नक्कीच झाला नव्हता. तिने आत नक्कीच काहीतरी पाहिले होते. अवतीभोवती मडकी चादर घातलेला, सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या, पांढऱ्या दाढी मिशांच्या तो जक्क म्हातारा क्षणभर तिला दिसला. त्यानेही चमकून शेवंताकडे पाहिले आणि गायब झाला. त्याचे गहिरे हिरवे डोळे एकसारखे शेवंताच्या नजरेसमोर येत होते. ती खाली आली. गंगाराम आणि रघु तंबाखू मळत होते. त्याने खोली साफ केली होती. बाहेर दिवस पण बराच वर सरकला होता. शेवंता, स्वयंपाकाचं बघ काहीतरी. लय थकवा आलाय. लवकरच जेवण करून झोपू. तिला पाहताच गंगाराम म्हणाला, वय वय बनवते. कपाळावर साचलेला घाम पुसत शेवंता म्हणाली, रात्री 9ची वेळ. दिवसभराच्या प्रवासाने थकलेल्या गंगारामने आणि रघुने जेवण करून जमिनीवर अंग टाकले. सगळं आवरून शेवंताने आपले अंथरूण टाकले, पण तिला झोप काही येत नव्हती. तिचे लक्ष सारखं वरच्या मजल्यावर जात होतं. वरच्या मजल्यावरील त्या लहान खोलीत काहीतरी होते जे एकसारखे गुरगुरत होते. मध्येच फिदी फिदी हसत होते. अंगाभोवती चादर लपेटलेला तो जख्ख म्हातारा खोलीतून बाहेर पडला. एका पायाने लंगडत तो हळूहळू खाली येऊ लागला. खाली आल्यावर तो तिघे झोपलेल्या खोलीबाहेर येऊन उभा राहिला. फरशीवर चादर टाकून गंगाराम आणि रघु झोपले होते, तर शेवंता खाटेवर आडवी झाली होती. आत दिवा जळत होता. त्या म्हाताऱ्याची सावली
भिंतीवर पडली होती, पण त्या सावलीचा आकार मानवी नव्हता. त्या सावलीत असंख्य पायांची, ओबडधोबड अंगांची, डोक्यावर मोठे मोठे केस असणारी एक राक्षसी अळी दिसत होती. तिकडे दूर शहरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये खूप गडबड चालू होती. फ्लॅट खाली करण्याचे काम चालू होते. अविनाश सावंतांच्या इथला मुक्काम संपला होता. त्याची बदली शिवापूरच्या बँकेत झाली होती. सावंतांना याचे काहीच वाटत नव्हते. कधीतरी आपली बदली होणारच हे त्यांना माहीत होते. या बँकेच्या कोणत्याही शाखेत काम करण्याची तयारी असली पाहिजे हे त्यांना रुजू होण्यापूर्वी सांगितले होते. पण सावंतांची बायको आणि आई त्यांच्या या बदलीमुळे नाराज होत्या. त्यांचं आतापर्यंतचं आयुष्य शहरात गेलं होतं. अशा अनोळखी गावात कधी राहण्याची वेळ येईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. अशातच काळजाचा थरकाप उडवणारी एक गोष्ट सावंतांच्या कानावर आली. ती बँकेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितली. तो अधिकारी नेहमी शिवापूरच्या बँकेत कामानिमित्त जायचा. वाड्याची देखभाल करायला एक शेतकरी कुटुंब नेमलं होतं, पण अगदी 2च दिवसात ते कुटुंब गायब झालं. वाड्याच्या मालकाला वाटलं ते काम सोडून आपल्या गावी गेले, पण ते कुटुंब गावी गेलेच नव्हतं. काही दिवसातच गावातील एका पडक्या विहिरीत 3 प्रेतं सापडली, जी अगदी छिन्नविछिन्न झाली होती. उसाच्या कांडीतील रस शोषून घेतलेल्या चौथ्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. झाली होती नव्हे, कोणीतरी केली होती. तिघांचेही डोळे, हृदय गायब होते. पोटातील आतडीचा सुद्धा पत्ता नव्हता. एखादी अळी जसे पान कुरतडते तसे शरीर ठिकठिकाणी कुरतडले होते. एवढी भयानक हत्याकांड पाहिलेले पोलीसही ते प्रेत पाहून चक्रावून गेले. त्या प्रेताची ओळख शेवटपर्यंत पटलीच नाही. पण काही लोकात अगदी दबक्या आवाजात ती प्रेतं त्या शेतकरी कुटुंबाची असल्याची कुजबूज चालू होती. या लोकांनी वाड्याची देखभाल करणाऱ्या त्या कुटुंबाला पाहिले होते. या खुनाचा तपास काही लागतच नाही. ही गोष्ट ऐकूनही सावंतांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी ही गोष्ट बायको आणि आईला सांगितली नाही. सांगितली असती तर बदली रद्द करून घेण्यासाठी त्या सावंतांच्या मागे लागल्या असत्या. पण ते सावंतांच्या हाती नव्हते. ते काहीच करू शकत नव्हते. त्या वाड्याबद्दल अशा अनेक गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या, ज्या एकापेक्षा एक भयानक होत्या. गावातील लोकांच्या मते वाड्यात गुप्त धन आहे, पण धनाच्या लालसेने कित्येक लोकांचा जीव गेला आहे. त्या धनासोबत वाड्यात आणखी काहीतरी आहे, जे अमानवी आणि रक्तमांसासाठी हपापलेले आहे. ती अमानवी शक्ती लोकांना मारून त्यांचे डोळे काढते, छातीचा पिंजरा फोडून हृदयभक्षण करते. अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांना शिवापूरच्या गावच्या लोकांनी सांगितल्या. गावातील लोक त्या वाड्याकडे फिरकत सुद्धा नव्हते. सावंतांनी वाड्याच्या मालकाशी चर्चा केली. वाड्याचा मालक मोठा राजकारणी होता. सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्याचा राजकीय प्रवास खूप रंजक होता. सर्वत्र त्याला मान होता. तशीच लोकांना त्याची भीती पण वाटायची. त्याला सगळे रावसाहेब म्हणायचे. वाड्याचा इतिहास खूप जुना होता. रावसाहेबाने हा वाडा काही वर्षापूर्वी खरेदी केला. अगोदर वाड्यात राहणारी लोक गर्भश्रीमंत होती. अंगावर दागदागिने घालून मिरवायची. सणासुदीला तर त्यांच्या थाटच वेगळा असायच्या. घरात माणसापेक्षा नोकरच जास्त असायचे. पुढे त्या श्रीमंतीला उतरती कळा लागली. अचानक त्यांचे दिवस फिरले. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला. ती लोक रस्त्यावर आली. जमिनीचा एक एक तुकडा विकत ते दिवस ढकलत होते. शेवटी त्यांच्याकडे वाडा सोडला तर काहीच उरले नाही. पण तोही त्यांच्या नशिबात नव्हता.
कधीकाळी काढलेल्या कर्जामुळे त्याच्यावर सुद्धा जप्ती आली. वाडा हातातून गेल्यावर त्या लोकांनी गाव सोडलं. वाडा सोडताना त्यांच्याकडे सोनं नाणं काहीच नव्हतं. मग त्यांनी आपल्याकडील सोनं वाड्यात कुठंतरी पुरून ठेवल्याची अफवा उठली. ही अफवा सगळीकडे पसरली. बंद वाड्यावर दरोडेखोरांचे हल्ले होऊ लागले. रात्रीच्या अंधारात कुदळ फावडे घेऊन लोक वाड्यात घुसू लागले. जमीन उकरू लागले, भिंती फोडू लागले. त्यांच्या हातात काहीच लागत नव्हते. मग त्यांचे आपापसात वाद होऊ लागले. या वादात काहींचे जीव गेले. दरोडेखोरांची एक पूर्ण टोळी आपापसातील वादांमुळे संपली. मग वाड्यात वाईट शक्तीचा वास आहे अशी अजून एक अफवा उठली. वाड्यात गेलेल्या लोकांचे जीव त्याच वाईट शक्तीने घेतले असे सगळे म्हणू लागले. या भीतीमुळे वाड्याकडे कोणीच फिरकेनासे झाले. त्यानंतर बरीच वर्ष हा वाडा बंद होता. रावसाहेबांनी तो खरेदी केला तेव्हा त्याची अवस्था फारच वाईट होती. उकरलेल्या भिंती, खोदलेली जमीन, तोडलेले दरवाजे, एवढी सुंदर वस्तूची लोकांनी वाट लावली होती. या सर्वांची डागडुजी करून रावसाहेब स्वतः तिथे राहायला जाणार होते, पण काही कारणाने ते गेले नाही. त्यांनी वाड्याची दुरुस्ती केली, पण त्याच्या देखभालीसाठी ठेवलेली लोक तिथं टिकत नव्हती. गावातील लोक त्यांना काही बाई सांगून घाबरवून सोडायची. रावसाहेबांशी बोलणे झाल्यावर या सगळ्या अफवा आहेत हे सावंतांना पटले. तसाही त्यांच्या भूत पिशाच वगैरे गोष्टीवर विश्वास नव्हता. स्वतःला विज्ञानवादी मानवणारे सावंत नास्तिक होते. अशा वाईट चांगल्या शक्तीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. सर्व गोष्टी ऐकून त्यांनी वाड्यात राहण्याचा निर्णय घेतला. रिकाम्या फ्लॅटवर नजर फिरवत त्यांनी दरवाजाला टाळे लावले. सामानाने भरलेला टेम्पो कधीच शिवापूरच्या दिशेने निघाला होता. सावंतांची आई, बायको सविता आणि लहान मूल वेद गाडीजवळ त्यांची वाट बघत उभे होते. सावंत येताच सगळे गाडीत बसले. ड्रायव्हर सीटवर बसून सावंतांनी गाडी स्टार्ट केली. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त ट्रॅफिक नव्हते. काही वेळातच शहरातील सिमेंटचे रस्ते, उंच इमारती मागे पडल्या. गाडी शहराबाहेर येऊन तिथल्या डांबरी रस्त्यावर धावू लागली. एकामागोमाग एक गाव असे मागे पडत होते. कुठे कौलारू दगडमातीची घरं तर कुठे सिमेंटचे बंगले नजरेस पडत होते. दूर कुठेतरी गवताची छप्पर असलेला गोठा दिसत होता. वडाचे झाड आणि मंदिराचा कळस नवीन गाव असल्याची जाणीव करून देत होते. सगळीकडे हिरवीगार शेत आणि त्यात काम करणारी लोक दिसत होती. मध्येच एखाद्या स्वच्छ पाण्याचा ओढा दिसायचा. सावंत गाडी चालवण्यात आणि बाकीचे बाहेरचे निसर्ग सौंदर्य बघण्यात दंग होते. तेवढ्यात आकाशातून काहीतरी धपकन गाडीच्या काचेवर पडले. तो एक काळ्या रंगाचा मेलेला जीव होता. सगळ्या काचेवर रक्ताचे शिंतोडे पसरलेले. काचेवर ओघळणारे रक्त खाली रस्त्यावर सांडले. सावंतांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्ता सोडून बाहेर गेली. त्यांनी करकचून ब्रेक दाबला तशी गाडी थांबली. काचेवर पडलेल्या जीवावर आकाशातील घारीने झडप घातली. त्याला पंजात पकडून उंच आकाशात घेऊन गेली. सुदैवाने कोणाला कसली दुखापत झाली नाही, पण या प्रकाराने त्यांची आई भलतीच घाबरली. तिला हा एक प्रकारचा अपशकुनच वाटला. सावंत शांतपणे गाडीतून उतरले. बाटलीतील पाणी त्यांनी काचेवर मारून ती साफ केली. काही झालंच नाही या थाटात गाडीत येऊन बसले. बरं का वेद, घारीसारखे मोठे पक्षी आपली शिकार पंजात पकडून त्याला उंच आकाशात घेऊन जातात. खूप उंच गेल्यावर त्यांना खाली सोडून देतात. तो एखाद्या खडकावर आपटून मेला की मग त्याचे मांस भक्षण करतात. गाडी स्टार्ट करत सावंत म्हणाले,
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका बोर्डवर लिहिले होते, शिवापूर 180 किमी. त्यांना अजून बरेच अंतर कापायचे होते. पुढे एका हॉटेलवर थांबून त्यांनी जेवण केले. थोडी विश्रांती घेतली. प्रवासाचा शेवटचा टप्पा थोडा त्रासदायक होता. तो भाग फारच दुर्गम होता. गाडीखालचा रस्ता धूळ आणि दगडांनी भरलेला होता. गाडीचा बाह्य भाग धुळीने माखून गेला होता. शिवापूर गावची हद्द सुरू झाली तेव्हा सर्वत्र काळोख पसरला होता. गावात एक विजेचा खांब होता. बाकी सगळ्या घरात विजेचे दिवे चमकत होते. गावात सामसूम होती. मंदिरासमोर काही वृद्ध मंडळी गप्पा मारीत बसली होती. गाडीचा आवाज ऐकून लोक बाहेर डोकावत होती. सर्व घरे मागे पडल्यावर गाडी वाड्याच्या दिशेने निघाली. वाडा जवळ आला तरी कोणाला समजले नाही. आत विजेचे दिवे होते, पण बाहेरून वाडा अंधारात बुडालेला होता. त्याची भली मोठी काळी आकृती तेवढी दिसत होती. गाडी वाड्याजवळ थांबली. कपडे झटकत सगळे खाली उतरले. हॉर्नचा आवाज ऐकून गंगाराम आणि शेवंता बाहेर आले. सामानाचा टेम्पो कधीच तिथे पोहोचला होता. सामान खाली करून तो निघूनही गेला होता. सावंतांचे कुटुंब पाहून शेवंताला बरे वाटले. कालपासून एवढा मोठा वाडा तिला खायला उठला होता. आपल्याच वयाची बाई आणि सावंतांच्या आईची आता तिला सोबत होती. एकमेकांची ओळख करून झाल्यावर सगळे आत जायला निघाले. गंगारामने सामानाच्या पिशव्या आपल्या खांद्यावर टाकल्या. सावंतांनी आत पाय टाकताच सर्व दिवे बंद पडले. क्षणभर सर्वांच्या नजरेसमोर अंधार पसरला. लगेचच दिवे चालू झाले. त्यांची खोली गंगारामच्या खोलीच्या समोर होती. मध्ये थोडे अंतर होते. खालच्या खोलीला खेटूनच तो जिना वर गेला होता. त्यांचे सर्व सामान वाड्याच्या मध्यभागी ठेवले होते. ते लावायची जबाबदारी सावंतांची होती. गंगारामच्या मदतीने ते काम दुसऱ्या दिवशी करणार होते. सगळेच प्रवासाने थकले होते. सोबत आणलेले पदार्थ खाऊन त्यांनी आपली भूक भागवली. रात्रसुद्धा बरीच झाली होती. लहान वेद न जेवता झोपला होता, तर सविता आणि तिची सासू पेंगत होत्या. त्यांनी झोपण्यासाठी अंथरूण टाकले आणि तिथेच आडव्या झाल्या. गंगारामशी थोडं बोलून सावंत झोपायला गेले. वाड्याचा दरवाजा व्यवस्थित लावून गंगाराम आपल्या खोलीत गेल्यावर सर्वत्र सामसूम झाली. मध्यरात्रीची वेळ. सगळेच गाढ झोपेत होते. कसल्याशा आवाजाने सुनीताची झोप चाळवली. ती उठून बसली. नीट लक्ष देऊन तो आवाज ऐकू लागली. तो संगीताचा आवाज होता. ते संगीत पाश्चात्य पद्धतीचे होते. तिला पाश्चात्य संगीताची आणि नृत्याची प्रचंड आवड होती. तिने आपले आवडते संगीत लगेच ओळखले. पण एवढ्या रात्री हा संगीताचा आवाज तिला थोडा विचित्र वाटला. कसलाच आवाज न करता ती उठली. हलकेच दरवाजा उघडून बाहेर आली. बाहेर कमी प्रकाशाचे दिवे जळत होते. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. ती सावकाश जिना चढून वर जाऊ लागली. तिचा हात भिंतीवरून फिरत होता. जिन्याच्या शेवटी तिच्या हाताला लाईटचे बटन लागले. ते दाबताच काही अंतरावर एक बल्ब लागला. मध्ये एक पॅसेज होता. त्याच्या दोन्ही बाजूला कडी लावून बंद केलेल्या खोल्या. तो बल्ब पॅसेजच्या अगदी शेवटी जळत होता. ते मंद संगीत तिथूनच ऐकू येत होते. क्षणभर इथे थांबू नये असे तिला वाटले, पण तो संगीताचा आवाज तिला आपल्याकडे ओढत होता. इच्छा नसतानाही तिची पावले तिकडे पडू लागली. ती जळत्या बल्बच्या खाली आली. तो आवाज एका बंद खोलीतून येत होता. तिने दरवाजाच्या फटीतून आत पाहिले, तर आत सगळा अंधार होता. तिच्या लवकर लक्षात आले नाही,
पण तो संगीताचा आवाजही बंद झाला होता. ती धाडस करून वर आली होती, पण आता तिला खरी भीती वाटू लागली. हवेतला गारवा तिला प्रथमच जाणवला. तिच्या अंगावर शहारे येऊ लागले. तिला भास नक्कीच झाला नव्हता. आवाज त्याच खोलीतून येत होता याबद्दल तिला खात्री होती. कुणाच्या तरी प्रभावाखाली आल्यासारखी तिची अवस्था होती. आत कोणीतरी आहे याची तिला जाणीव नव्हती. दरवाजा उघडणं धोक्याचे होतं. आत कोणीतरी घात लावून बसलं होतं. जे कोणी होतं ते जबडा वासून तिच्या घास घेण्यासाठी उतावीळ झालं होतं. एका क्षणात तिला गिळून नाहीतर आपल्या तोंडातील असंख्य दातात पकडून संपवणार होतं. तिच्या रक्तामासाने आपली 7 जन्माची भूक थोडी तरी भागवणार होतं. थरथरत्या हाताने तिने दरवाजाची कडी उघडली. सुनीता त्या काळोख्या खोलीत प्रवेश करणार तोच कोणीतरी तिला मागे ओढले. ती शेवंता होती. पाणी पिण्यासाठी उठलेल्या शेवंताला जिना चढून वर जाणारी सुनीता दिसली. ती यांत्रिकपणे वरच्या मजल्यावर चालली होती. तिला अडवण्यासाठी शेवंता धावतच वर गेली. ती पाय टाकणार तो शेवंताने तिला मागे ओढले. तशी ती भानावर आली. गरकन फिरून तिने शेवंताकडे पाहिले. मगाचे संगीत अजूनही तिच्या डोक्यात घुमत होते. बाईसाहेब, एवढ्या रात्रीचं इथं काय करताय? डोळे मोठे करत शेवंता म्हणाली. इथे ना, काही नाही, चल खाली जाऊया. शेवंताला आपण ऐकलेल्या संगीताबद्दल सांगितलं तर ते घाबरेल असं सुनीताला वाटलं. दोघी खाली आल्या. काही न बोलता सुनीता आपल्या खोलीत गेली. शेवंताचे हृदय मात्र विलक्षण गतीने धडकत होतं. तिने सुनीताला मागे ओढलं तेव्हा तिचा चेहरा किती भयंकर दिसत होता. विस्कटलेले केस, मोठाले डोळे आणि चेहऱ्यावरचं ते विलक्षण भाव. वाड्यात पुन्हा सामसूम झाली, पण वरच्या मजल्यावरील खोलीत कोणीतरी अजूनही घुसपुसत होतं. पण रात्र अजून संपली नव्हती. सगळ्या शिवापूर गावात शांतता होती. दिवसभराच्या कामाने थकलेली लोक गाढ झोपेत होती. रावसाहेब इनामदाराच्या बंगल्यातील एका खोलीत उजेड होता. ती खोली स्वतः रावसाहेबांची होती. रावसाहेब अजून जागा होता. त्याला झोप काही नीट ती लागत नव्हती. कित्येक वर्षापासून तो शांतपणे झोपला नव्हता. मध्यरात्र उलटून गेली तरी तो विचार करत जागा असायचा. पहाटे कधीतरी त्याच्या डोळा लागायचा. अपूर्ण झोपेमुळे त्याचे डोळे नेहमी सुजलेले दिसायचे. रावसाहेबाला पहिलेपासून राजकारणाची आवड होती. त्याला काही करून राजकारणात नाव कमवायचे होते. राजकारणात उतरणे आणि टिकून राहणे सोपे नव्हते. राजकारणात त्याची मजल सामान्य कार्यकर्त्यापुढे जात नव्हती. तालुक्याच्या राजकारणात त्याचे नाव कुठेच नव्हते. गावाबाहेर तर त्याला कोणीच ओळखत नव्हते. यामुळे तो निराश झाला होता. स्वतःवरच चिडला होता. त्याची गावात भांडण होऊ लागली. सरळ मार्गाने आपण पुढे जाऊ शकत नाही हे समजल्यावर त्याने दुसरा मार्ग निवडला. तो मार्ग कठीण आणि जीवघेणा होता. यासाठी रावसाहेबाला त्याची मदत घ्यावी लागणार होती. पूर्वी रावसाहेबाचे वडील रंगराव गावाबाहेरच्या वाड्यात काम करायचे. त्यांनीच रावसाहेबाला त्याच्याबद्दल सांगितले होते. त्याच्यामुळेच वाड्याची भरभराट झाली. वाड्यातील लोकांकडे असलेली संपत्ती, ऐश्वर्य सारी त्याची देण आहे. तो कोण होता आणि वाड्यात कसा आला? ऐश्वर्यात लोळणाऱ्या वाड्याला अचानक उतरती कळा कशी लागली? यामागची गोष्ट जरा भीतीदायक होती. ज्या थोड्या लोकांना ही गोष्ट माहीत होती त्यात रंगराव सुद्धा एक होता. तो वाडा देशमुखांच्या मालकीचा होता. वाड्यात देशमुखांचे कित्येक कुटुंब एकत्र राहायची. एवढी लोक आणि लहान मुलांमुळे वाडा नेहमी गजबजलेला असायचा. कधी काळी 7 पिढ्या बसून खातील
एवढी संपत्ती त्यांच्याकडे होती. दानधर्म करताना ते कधीच अकडता हात घेत नव्हते. सर्वत्र त्यांच्या ऐश्वर्यांच्या आणि राहणीमानाच्या बोलबाला होता. पण काळाच्या ओघात त्यांच्या संपत्तीला ओहोटी लागली. मागच्या पिढीतील लोकांनी पुढच्या पिढीचा विचार न करता संपत्तीची कशीही उधळपट्टी केली. आबा देशमुखांची पिढी येईपर्यंत संपत्तीचा थोडाच भाग शिल्लक राहिला होता. त्यामुळे या पिढीवर अतिशय वाईट दिवस आले. वाड्याची पायरी न ओलांडणाऱ्या स्त्रियावर शेतात राबण्याची वेळ आली होती. त्यांच्या अंगावर कुठलाच दागिना शिल्लक राहिला नव्हता. पैशाअभावी पुरुष मंडळींना कसलीच चेन करता येत नव्हती. यामुळे आबाजी सतत चिंतेत असायच्या. वाड्यात पूर्वीसारखे ऐश्वर्य नांदावे यासाठी तो सतत प्रयत्न करायचा. सरळ मार्गाने चाललो तर आपल्याला पूर्वीचे दिवस बघायला मिळणार नाही हे त्याला लवकरच समजले. गावाबाहेरच्या स्मशानात बसणाऱ्या मांत्रिकाने त्याला एक मार्ग सांगितला. तो मार्ग जीवघेणा होता. त्या मार्गावर चालल्यास पूर्वीचे दिवस परत येतील असे मांत्रिकाचे म्हणणे होते. पण त्या मार्गातील धोक्यांमुळे आबाजीला तो नको वाटत होता. आता त्याच्याजवळ दुसरा कोणता मार्ग नव्हता. मांत्रिकाने सांगितलेल्या मार्गावर चालायचे त्याने ठरवले. रात्रीच्या अंधारात तो वारंवार स्मशानात जाऊ लागला. रात्र तो स्मशानात बसून असायचा. कधी कधी तो मांत्रिकाला वाड्यावर सुद्धा घेऊन यायचा. हा मांत्रिक सहजासहजी त्याची मदत करणार नव्हता. त्यासाठी आबाजीला त्याची सेवा करावी लागणार होती. तो सांगेल तसे वागावे लागणार होते. सगळे झोपल्यावर वाड्यात मांत्रिकाची आणि आबाजीची बैठक बसू लागली. मांस मटणाच्या पंक्ती झाडू लागल्या. डोक्याला झिंझिण्या आणणाऱ्या मद्याचे हंडे रिकामे होऊ लागले. नाचगाण्याचे कार्यक्रम तर रोजच व्हायचे. तो कधीही कशाचीही मागणी करायचा. ती पूर्ण करता करता आबाजीला नको व्हायचे. मांत्रिकाची सेवा करून आबाजी वैतागला होता. तसेच वाड्यातील इतर सदस्य या मांत्रिकाच्या प्रकाराला वैतागले होते. हा मांत्रिक माझ्यासाठीही डोकेदुखी ठरला होता. त्याच्या जेवणाची सर्व तयारी मलाच करावी लागायची. पण आबाजीसमोर कोणीच काही बोलू शकत नव्हते. आबाजीच्या मनात काय आहे हे त्यांना माहिती नव्हते. आबाजीला सुद्धा आता मागे फिरता येणार नव्हते. कारण मांत्रिकाने त्याचे आव्हान करायला सुरुवात केली होती. यात तो म्हणजे एक पिशाच्च होता. मांत्रिकाने अगोदरच आबाजीला त्या पिशाच्याबद्दल सांगितले होते. तो या जगात फक्त आबाजीसाठी येणार होता. तो आला की मांत्रिकाच्या आणि आबाजीचा संबंध संपणार होता. त्याची संपूर्ण जबाबदारी आबाजीकडे असणार होती. आबाजीच्या सर्व इच्छा तो पूर्ण करणार होता. पण प्रत्येक इच्छाबरोबर त्याची काही मागणीसुद्धा असणार होती, जी आबाजीला पूर्ण करावी लागणार होती. त्याच्या मागण्या सामान्य असणार नव्हत्या. आबाजी ती पूर्ण करण्यास अक्षम ठरला तर सर्व धोक्याची कल्पना मांत्रिकाने अगोदरच दिली होती. ती अमावस्येची रात्र होती. आबाजी 2 दिवसापासून गायब होता. त्या काळ्या कुट्ट रात्री स्मशानात काय चाललंय हे कुणालाच माहिती नव्हतं. आबाजी मांत्रिकाची वाट बघत तिथेच उभा होता. 2 दिवस अगणित स्मशान पालथी घालून त्याने मांत्रिकाने सांगितलेल्या वस्तू जमवल्या होत्या. यासाठी त्याने कित्येक कबरी उकरल्या होत्या. खाली मानवी अस्थिंचा ढीग साचला होता. त्याने जमवलेल्या मानवी कवट्यात रक्त, मांस, विविध प्रकारचे द्रव्य, प्राण्याची नखे, पक्ष्याची पिसे अशा वस्तू ठेवल्या होत्या. त्या पिशाच्याने मांत्रिकाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. त्याचे या जगात येण्याचे दरवाजे अमावस्येच्या रात्री उघडणार होते. या वस्तू त्याला काही वेळ शांत ठेवणार होत्या. त्याला आबाजीच्या हवाली करून मांत्रिक लगेच तिथून निसटणार होता.
मांत्रिकाने एक काळी नक्षीदार पेटी तिथे ठेवली होती. त्यात काय असेल याची उत्सुकता आबाजीला लागली होती. अखेर मांत्रिक आला. तो नेहमीपेक्षा जास्त गंभीर वाटत होता. आबाजी, तू घरी जा. जाताना पेटी घेऊन जा. तुझ्या पायवाटेवरून तो तुझ्या माग काढत येईल. या पेटीत काय आहे ते बघण्याचा चुकूनही प्रयत्न करू नकोस. पेटी डोक्यावर घेऊन आबाजी वाड्याकडे निघाला. अजून एक, ही आपली शेवटची भेट. तो आला की आपला संबंध संपला. मी तुला आणि तू मला ओळखत नाही. काही न बोलता आबाजी वाड्याकडे निघाला. एकीकडे त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, तर दुसरीकडे एका भयानक संकटाची चाहूल लागत होती. आबाजी वाड्यात आला. गेल्या काही दिवसांपासून तो मागच्या दरवाजाने आत यायचा. एका विशिष्ट पद्धतीने दरवाजावर थाप मारायचा. दरवाजा उघडण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर सोपवली होती. त्या रात्री दरवाजावर तशीच थाप पडली. मी लगबगीनं दरवाजा उघडला. डोक्यावर जाड पेटी घेतलेला आबाजी बाहेर उभा होता. मी त्याच्या डोक्यावरची पेटी घ्यायला गेलो, पण त्याने मला पेटीला हातसुद्धा लावू दिला नाही. पेटी घेऊन तो सरळ वरच्या मजल्यावर गेला. ती आत ठेवून त्याने खोलीला एक विचित्र टाळे लावले. ते टाळं कसं खोलायचं हे फक्त त्यालाच माहीत होतं. खाली येऊन तो अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरू लागला. त्यामुळे मलाही झोपता येईना. पहाट व्हायला थोडाच वेळ शिल्लक राहिला होता. आबाजी डोकं हातात धरून खुर्चीवर टेकला. तिथेच त्याला डुलकी लागली. अचानक सगळीकडे थंड हवा सुटली, इतकी की मी थंडीने थरथर कापू लागलो. मला वाडा वेगळाच दिसू लागला. भीतीचा रंग बदलत चालला होता. त्या काळपट पडत चालल्या होत्या. बाहेर झाडांची पाने गळत होती. करपलेली पाने हवेच्या झोताने सर्वत्र विखरत चालली होती. काय चाललंय मला काहीच समजेना. तेवढ्यात एक हिरवट रंगाचा प्रकाश विजेच्या वेगाने वाड्यात शिरला. क्षणभरच मला तो जाणवला. सोबत कुबट वासाचा भपकारा आला. खुर्चीवर झोपलेला आबाजी खाडकन जागा झाला. तो आलाय, तो आलाय म्हणत पळतच वरच्या मजल्यावर गेला. खोलीचे टाळं उघडून तो आत गेला. ऊन वर आलं तरी तो आतच होता. वाड्यातील एका नोकराकडून काल स्मशानात घडलेली घटना मला समजली होती. ती आबाजीला सांगण्यासाठी मी खाली ताटकळत उभा होतो. शेवटी तो बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर भय, आनंद, चिंता असे संमिश्र भाव होते. तो धावतच माझ्याजवळ आला. रंगा, लवकर जा आणि एक जिवंत बकरं घेऊन ये. माझ्या हातात खिशातील सर्व नोटा कुंभत तो म्हणाला, मालक, एक सांगायचं राहिलंच. काल रात्री स्मशानात मांत्रिकाच्या कुणीतरी खून केला. त्याची पार चिरफाड करून टाकली. पैसे खिशात टाकत मी म्हणालो,